नमस्कार. नीलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांचे नीलम टॉक शोमध्ये मनापासून स्वागत. निर्मिती, चित्रण, संकलन, संपादन सौ नीलम अजितसिंह राजपूत. साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार, समुपदेशक तसंच स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजितसिंह राजपूत. नमस्कार. नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते. आत्ता आम्ही शेंद्रे येथे आलेलो आहोत आणि पोतेकर, रंजना पोतेकर आणि सगळे त्यांना नानी म्हणतात. तर नानी हा एवढा छान तुम्ही कार्यक्रम भरवलाय, म्हणजे 200-250 बायका सहज महिला इथे असतील की त्यांनी एकत्र येऊन भजन सादर केलं. नानींनी सगळ्यांना छान स्वादिष्ट टेस्टी शेतातलं छान जेवण त्यांना दिलं, भोजन दिलं. काय वाटते नानी की कसं काय हे कसं सुरुवात झालं? आम्ही भजन करायला जायचो. भजन म्हणजे हरिपाठ रोज करायचं महादेवाच्या देवळात. पण हरिपाठ करता करता जोगबाई आमच्यात मॅडम आहेत त्या डॉक्टर, त्यांच्यात आम्ही जायला लागलो आणि त्यांचं आमचं संबंध. त्यांच्या आईचं नाव लीलावती भजना मंडळ, ते आम्ही बसनाला ठेवलं आणि मग भजन सुरू केलं. मग भजन म्हणता 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 मग आमची आपली मनाची ही आम्ही पंढरपूरच्या वारीला जातो. त्याच्यामुळे आमच्या मनाची इच्छा झाली की आपण पण एक हे करायला पाहिजे. म्हणून आमच्या शेतात ज्योतिबाचं मंदिर आहे पावतकायच्या. मग पावतका कशी भजन करायचं कुठं करायचं, जेवण करायचं, पावटं भात करायचा होता आम्हाला. मग पावटं भात करायचं कुठं करायचा. मग म्हटलं माझ्या शेतात जर केला तर मी जर घालणार पावटं भात. म्हणून शनी 7 सालापासून 2007 सालापासून मग आम्ही सुरुवात केली इथं भजन करायला. तेव्हा आम्ही थोड्या बायका होतो. आपलं इथंच करायचो, वडाखाली इटा बिटा आणून ठेवलेल्या वडाच्या बुडक्यात इथंच करायचं. इथं आमची मोटर आहे, पाणी आहे, मग इथंच करायचं आणि इथंच जेवायचं. पण आता जास्त बायका वाढल्यानंतर एवढं इथं साराचं मानायचं जमत नाही. म्हणून मग घरी माझं घर गावातनं बाहेर आहे. मग घरीच साईडला आहे म्हणताना दारात करतो आणि मग गाडीत भरून आणतो इथं. आणि मग भजन बिजन पूजन सगळं होऊन शनी मग दिंडीसारखं जेवण होतं. आम्हाला दिंडीत गेल्यासारखं वाटतं. आम्ही 10-12 दिवस दिंडी जातो ना पांडुरंगाच्या, तसं मिळतो. हो, जो बाई तुम्ही आणि आमच्या बरोबर ह्या बायकाशी पण मिळतो आनंद एक दिवसात. तुमच्या हो ना, तुमच्या गावातल्या पण येतात आणि ह्या बाहेरच्या पण सगळ्या सुरेखाताई सगळ्यांना घेऊन येतात त्यांच्या भजनी मंडळातल्या. आणि जोगबाईंनी पण हे सगळं कसं काय बाई म्हणजे तुमच्या साथीमुळे हे सगळं करू शकताय. सगळ्यात पहिल्यांदा 31 डिसेंबरला सगळ्यांच्या पार्ट्या होतात. आमच्या इथे आमच्या बायकांना आनंद लुटायला काही संधी मिळायची नाही. म्हणून असं ठरवलं की शेवटी आपण सगळ्या जणींनी कुठेतरी शेतातलं जेवण करायचं. ही संकल्पना तिथनं आली. मग शेतातलं जेवण करायचं तर करमणुकीचे कार्यक्रम पाहिजेत. मग केलेलं भजन, मग देवाचं नाव घ्यायचं म्हणून भजन चालू केलं. आणि हे माझ्या आईने चालू केलं. 2007 सालापासून मी स्वतः जॉईन झाले. आईसाठी मी पेटी शिकले, मी यांचं भजन घ्यायला सुरुवात केलं. आणि मग आई गेल्यानंतर आम्ही आमच्या मंडळाचा म्हणून आईच्या नावचं हे नाव दिलेलं आहे, लीलावती महिला भजनी मंडळ. आणि मग त्यांनी आपलं एवढं एकच ध्येय, माझी आई कायम म्हणायची, सगळ्यांना एकत्र घेऊन आनंद घ्यावा, आनंद द्यावा, तो हेतू साध्य होईल असा कार्यक्रम करावा. आणि त्या दृष्टीने मग यांना सांगितलं, नानींचं शेत निवडलं गेलं. मग नानी आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, बिंदू आहे, उषा आहे, मंगल आहे, सगळ्या इथल्या भजनी मंडळाच्या बायकांनी प्रत्येकींनी म्हणेल ती जबाबदारी घेतली. यांच्या सुना सुद्धा पुढे चालवतात आहेत ते. आणि कुठेही आम्हाला कसली पैशाची ना अडचण पडत, ना वस्तूची अडचण पडत. बायका तर बायका सुरेखाला नुसता फोन केला की सगळ्या बायका यायला तयार असतात. शेवटी अडवायला लागतं की नाही बाबा आता पुढे थोडंसं. पण सगळ्यांनीच असं यावं, छान आनंद घ्यावा, आनंद द्यावा सगळ्यांना. आणि वर्षाची नवी सुरुवात आपल्या आनंदापासून चालू व्हावी हा मूळ उद्देश. आणि म्हणून लीलावती महिला भजनी मंडळाचा हा मी वर्षातनं एकदा हा कार्यक्रम, आणि आता 17 वर्ष झाले हा कार्यक्रम चालू आहे. पुढेही असा चालू राहावा असा भगवंताला इच्छा आहे. 17 वर्ष म्हणजे काय कमी वर्ष आहेत का? पण एवढं छान सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही म्हणताय ना, आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा. एवढं भक्तीने ना, एवढं छान आहे ना, खरंच चांगलं काम करताय. आनंद देण्याचं खूप छान काम करताय. आणि या आनंदाला मला या सगळ्या मैत्रिणींची खूप साथ आहे. खूप म्हणजे खूपच साथ आहे. एकटं माणूस नाही करू शकत, या सगळ्यांची साथ आहे म्हणून होतं. सगळीजण करतो. आणि या सुरेखा आता सातारून घेऊन येते, तू या वर्षी आलीस, सगळ्या जणी येतात. छान वाटलं सगळ्यांची. चालेल, धन्यवाद.
ह्या सगळ्यांच्या महिलांच्या सहकार्याने एवढा छान कार्यक्रम झाला, त्यामुळे ह्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद की तुमच्यामुळे एवढ्या सगळ्या बायकांना आनंद मिळाला. तुम्ही खूप खूप धन्यवाद. लीलावती महिला भजनी मंडळ की आणि तुम्ही आला म्हणून सगळ्यांनी मिळाला, आम्हाला पण घ्यायला आला. हे सगळेजण एकत्र भजन आम्ही म्हणत आहोत आणि नानींमुळे हा योग सगळा घडून येतो. आणि दरवर्षी नानी भजनाचा कार्यक्रम ठेवत असतात शेतामध्ये आणि हे सगळं नानींचं कुटुंब आहे. सगळे नानींच्या घरातले हे सगळे मेंबर आहेत, त्यांचे साथ म्हणून नानी हे करू शकतात. मस्त या पण आहे. जोगबाईने आणि जोगबाईच्यावर सगळेच प्रेम करतात, पण माझ्या आता मी त्यांना काही श्रीफळ प्रसाद म्हणून सगळ्याच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं जोगबाईंना मी हा प्रसाद म्हणून अर्पण करत आहे. भजनात होती आई, स्वतः संगीत विशारद होती, तर तिचा इच्छा होती या शेंद्र्यातल्या माझ्या सगळ्या शेतकरी मैत्रिणी आहेत, या रानात काम करायच्या आणि रात्री 10 वाजता माझ्याकडे कंदील घेऊन भजनाला प्रॅक्टिसला यायच्या. कारण त्या इथे शंकराच्या देवळात हरिपाठ साध्या चालीवर म्हणायच्या. त्यांना आवड होती, पण इथले पुरुष कोणी त्यांना सामावून घेत नव्हते. प्रत्येक वेळी चुका सांगायचे, मग त्यांना वाईट वाटायचं. त्या म्हणाले आम्हाला शिकवाल का? आई म्हणाली हो मी शिकवेन. मग आईसाठी मी भजन शिकले आणि मग आई नंतर मी यांना शिकवायला लागले. त्यावेळेला मी पैकी पहिल्यांदा शिकले, तबला शिकले थोडाफार, आणि जिथे कमी तिथं आम्ही असं करून आम्ही भजन उभं केलेलं आहे. आणि आता त्यावेळेला तुम्हालाही माहिती असेल, खेडेगावात दारूचं प्रकार खूप असतात, बायकांना तेवढं स्वातंत्र्य नसतं. 31 डिसेंबरला दारूच्या बाटल्या भरपूर फुटायच्या. आम्ही म्हणायच्या दारूच्या बाटल्या फुटण्यापेक्षा आपण इथे कार्यक्रम करू, असं म्हणून पावटे भात, शेतातलेच पावटे काढायचे, वांग्याची भाजी करायची, पावटे भात आणि गव्हाची खीर, एवढा आमचा पूर्वीपासूनचा मेनू होता. तो गेले कित्येक वर्ष चालू होता. नंतर सुरेखाची ओळख झाल्यावर सुरेखाची सगळी भजनं यायची. पूर्वी दातेबाई पण आलेले आहेत या कार्यक्रमाला बरेच वेळेला. तर असा हा कार्यक्रम, ह्याच्यात हेतू एवढाच आहे, सगळ्यांनी आनंद घ्या आणि आनंद द्या सगळ्यांना. आज आपण खेडेगावात आलेलो आहोत, खेडेगावात निसर्गाच्या सान्निध्यात आहोत, त्याच्यात आनंद मिळवणं. 31 डिसेंबरच्या निमित्ताने ह्यावेळेला इथे या, मजा करूया सगळ्याजणी. काही चुकलं मापलं माफ करा आणि ऍडजस्ट करा सगळ्याजणी. चला आपण भजनाला सुरुवात करतो आहोत.
ज्यांच्यावर प्रभूची कृपा असते त्यांच्याचकडे भजन पूजन होतो. म्हणून नानींसाठी एकदा टाळ्या. आणि तोच अभंग आज सादर करावा अशी त्यांची इच्छा होती. म्हणून भाग्यवंता घरी भजन पूजन तेणे संतोषाला नारायण.
दिसते कोण आली ग पहावरुनी दारातून माय माऊली पहावरुनी दारातून माय माऊली रंगरचना अंगपुऱ्या केली धरणी रंगरचना अंगपुऱ्या केली धरणी देवी आली आताबाई ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल माय माऊली आली आली ग माय माऊली आली आली ग पाऊल दिसता लोटा
हे सगळे माझ रंजना पोतेकर, नानी सगळेजण त्यांना ओळखत असतात आणि एवढा छान कार्यक्रम त्यांनी शेतामध्ये शेंद्रे इथे आहोत आम्ही आणि एवढं सगळं चांगलं एका वेळी आता 100-200 महिला असतील आता हे सगळेजण एकत्र पूजा आम्ही म्हणत आहोत आणि नानींमुळे हा योग सगळा घडून येतो आणि दरवर्षी नानी भजनाचा कार्यक्रम ठेवत असतात शेतामध्ये आणि हे सगळं नानींचं कुटुंब आहे. सगळे नानींच्या घरातले हे सगळे मेंबर आहेत, त्यांचे साथे म्हणून नानी हे करू शकतात. जगदंबे
मागते जोगवा माझ्या अंबा भवानीचा मागते जोगवा माझ्या अंबा भवानीचा माझ्या अंबा भवानीचा अंबा भवानीचा माझ्या दुर्गा भवानीचा अंबा भवानीचा माझ्या दुर्गा भवानीचा मागते जोगवा माझ्या अंबा भवानीचा मागते जोगवा माझ्या अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा Bye.
Radha
फोटो कसा काढायचा? क्षेत्रे जोग महोदया तथा अन्य भगिन्यः मिलित्वा बहु उत्तमं सम्यक् कार्यक्रमः कुर्वन्ति। भजनानि अपि सादरीकुर्वन्ति। भगिन्यः सातारातः पुणेतः उत्स्फूर्ततया आगच्छन्ति।
अद्य भजनानि अपि सम्यक् आसीत्। तदनन्तरं भगिनी संवादिनी वादनमपि सम्यक् कृतवती, जोग भगिनी नृत्यमपि सम्यक् कृतवती। तदनन्तरं भोजने अपि रोटिका, ओदनं, कुण्डलिका एतादृशानि तक्रमपि बहु सम्यक् अस्ति, मिष्टान्नमपि सम्यक् अस्ति। वयं प्रतिवर्षं निश्चयेन आगच्छामः, अत्र आगत्य भजनं सादरीकुर्मः। धन्यवादः। शेतात जमला मेळा भक्तांचा, धन्य झाला दिन आजचा, शेतात जमला मेळा भक्तांचा, सरत्या वर्षाला निरोप देण्यास कार्यक्रम झाला भजनांचा। कोण म्हणते कलियुगात कोणास भक्तीत रस नाही, कोण म्हणते कलियुगात कोणास भक्तीत रस नाही, तालासुरातील अभंग गायले अन पाहिले याची डोळा याची देही, न जाणवली इथे कसलीही आपपर भावना, न जाणवली इथे कसलीही आपपर भावना, सर्वांनी एकत्र आनंद लुटला हीच संयोजकांची कामना, सर्वांनी एकत्र आनंद लुटला हीच संयोजकांची कामना, सर्व देवदेवतांची आणि संतांची आवर्जून केली आळवणी, सर्व देवदेवतांची आणि संतांची आवर्जून केली आळवणी, भक्ती रसात रंगलो दंगलो नाचलो साऱ्या मिळून, भक्ती रसात रंगलो दंगलो आणि नाचलो साऱ्या मिळून। एवढ्यावरच नाही थांबलो, एवढ्यावरच नाही थांबलो, आता भुकेने व्याकुळ झालो, एवढ्यावरच नाही थांबलो, आता भुकेने व्याकुळ झालो आणि जोगताईंच्या नियोजनाने बनलेल्या जेवणावर ताव मारू लागलो। ताटात आले एक एक पदार्थ सुग्रास, ताटात आले एक एक पदार्थ सुग्रास, चव वाढता वाढता वाढतच गेली खाता एक एक घास। काही कुठे कमी नव्हतं, काही कुठे कमी नव्हतं, नव्हता कशाचा अभाव, काही कुठे कमी नव्हतं, नव्हता कशाचा अभाव, मुखातून आपोआप उमटला अन्नदाता सुखी भव। जोगताईंचे कौतुक वाटले सुंदर नियोजन सर्व काही, जोगताईंचे कौतुक वाटले सुंदर नियोजन सर्व काही, यापूर्वी मी कधीही इतक्या अनोळख्या व्यक्तींचा असा अभूतपूर्व सोहळा पाहिला नाही, अभूतपूर्व सोहळा पाहिला। नाव काय विद्या गोरे, विद्या गोरे, विद्या माता की